मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मैत्रिणींनो, घरात जर पडून-पडून तुमचे मेकअपचं सामान एक्सपायर होत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सामान यूज करा घरातलं यार. आपण ते एक्सपायर होण्यासाठी नाही घेतलेलं सामान. काय होतं ना आपलं माझंही तसंच होतं, की आपण कुठेतरी इन्स्पायर होतो कोणाचा तरी व्हिडिओ बघून, हे आपण यूज करू आणि मग ते सामान आणतो किंवा मागवतो आणि मग ते घरात तसंच पडून राहतं आणि एक्सपायर होतं. त्याचा यूज होत नाही. त्याचा यूज जर वेगळ्या पद्धतीने करता आला तर? या सगळ्याच्या टिप्स डेली मेकअप कसा करावा? तुम्ही ऑफिसला जात असाल, काय फंक्शन असेल, पार्टी असेल, स्वतःचा मेकअप स्वतः करा. मेकअप केल्यानंतर तुम्ही खूप छान दिसता आणि तुमचा कॉन्फिडन्स एकदम इथल्यापासून इथे येतो. त्यामुळे यू हाव टू डू युअर मेकअप. मी आहे ना सांगायला. सोप्यात सोपा मेकअप कसा करायचा आणि माझे मेन गोष्ट म्हणजे माझे हे सगळे प्रॉडक्ट आहे ना 500च्या आतले आहेत. म्हणजे एक प्रॉडक्ट हे 500च्या आतलं आहे. मेकअप करण्याच्या अगोदर पहिलं स्किन प्रिपरेशन करायचं. स्किन प्रिपरेशनला तुम्हाला लागणारे मॉइश्चरायझर माझ्याकडे पॉन्ड्सचा हायड्रा मिरॅकलचं मॉइश्चरायझर तुम्हाला जे सूट होतं ते करा. माझी ऑइली स्किन आहे. तर ऑइली स्किनला ना जेल बेस मॉइश्चरायझर लागतं. ड्राय स्किनला क्रीम बेस लागतं. तर क्रीम बेस मधलं तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घेऊ शकता. पॉन्ड्सची क्रीम पण आहे. इव्हन खूपच ड्राय स्किन असेल तर शिया बटरचं मॉइश्चरायझर घेऊ शकता आणि आपल्याला गळ्याला गळ्याला मेकअप करायचा आहे, गळ्याला हायड्रेट करायचं सगळं गळ्याला लावा. आता आपलं मॉइश्चराइज करून झालेलं आहे. आता मी लावणार आहे ते म्हणजे प्रायमर. प्रायमर का लावायचं? तर जो मेकअप आहे, जे तुमचे प्रॉडक्ट आहे, ते स्किनमध्ये जाणार नाही आणि स्किनला साइड इफेक्ट होणार नाही म्हणून प्रायमर लावायचं. भले तुम्ही लोकल प्रॉडक्ट वापरा नाही तर ब्रँडेड प्रॉडक्ट वापरा किंवा मीडियम प्रॉडक्ट वापरा. पण प्रायमर लावल्यामुळे एक लेयर तयार होते आपल्या स्किनवर आणि तो मेकअप प्रॉडक्ट आतमध्ये जात नाही, कोणतेही असू दे. त्यामुळे प्रायमर इज मस्ट. तुम्ही इन्व्हेस्ट करा चांगल्या प्रायमरमध्ये. मी इथे इनसाइटचं प्रायमर घेतलंय. सगळ्या लिंक्स तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देणारच आहे. त्यामुळे लिंक म्हणू नका. कारण मी सगळ्या लिंक देणार आहे. मला माझ्यापेक्षा जास्त तुमची काळजी आहे, की तुम्ही मेकअप करावा व्यवस्थित. तर प्रायमर लावून झालेला आहे. फर्स्ट स्टेप आपली झाली. सेकंड स्टेप झाले मॉइश्चरायझर, प्रायमर. सगळं लिहून घ्या, पाठ करा आणि प्रॅक्टिस करा. प्लीज तुम्ही सगळे व्हिडिओ बघता तसा हा व्हिडिओ बघून पण सोडू नका. तुम्ही प्रॅक्टिस करा. यू हॅव टू बी प्रॅक्टिस अ लॉट. कारण कुठलीही गोष्ट शिकला तरी इम्प्लिमेंट केल्याशिवाय त्याचा काहीच फायदा नसतो. इम्प्लिमेंट केलं तर ती जास्त डोक्यात राहते. हा माझा अनुभव आहे. आता मॉइश्चरायझर झालं, प्रायमर झालं, देन आपण येऊ कन्सिलरकडे. आता कन्सिलर अगेन इनसाइटचं आहे. इनसाइटचे प्रॉडक्ट मला आवडतात. हे कॉस्ट इफेक्टिव्ह असतात, कॉस्ट फ्रेंडली असतात, म्हणजे रिझनेबल असतात आणि चांगला इफेक्ट पण आहे, कव्हरेज चांगलं देते. आता हे काय आहे? रोज आयव्होरी शेडचं हे कन्सिलर आहे. आता कन्सिलर कुठे लावायचं? अंडर आयज. आता अंडर आयज सगळ्यांचे जेमतेम थोडे ना थोड्या प्रमाणात ब्लॅक किंवा डार्क सर्कल असतात. तर मी हे आयव्होरीचं लावतेय. जर तुमचे खूप डार्क सर्कल असतील तर तुम्ही ऑरेंज लावा. ऑरेंज कलरचं कन्सिलर लावा. त्याच्यानंतर डार्क कलरचं कन्सिलर आणि त्याच्यानंतर फाउंडेशन. असा त्याचा क्रम असतो. आणि नॉर्मल माझ्यासारखे जर असतील डार्क सर्कल तर तुम्ही ही कन्सिलर लावा. फिंगरच्या साह्यानेच लावा. पण पहिल्यांदा बघा आता हा डोळा बघा आणि हा डोळा बघा. कन्सिलरचा एवढा फरक पडतो. येस. आणि कन्सिलर फक्त डोळ्यालाच लावायचं असं नाही. आपले जे पिंपल्स असतात त्यालाही लावायचं आपलं. आपल्याला हे बघा इथे पिंपल आहेत. पिंपलचे डाग आहेत इव्हन. थोडंसं ब्लॅकेज जिथे वाटतं तिथे लावलं. आणि मेकअप करायच्या आधी तुम्ही तुमचं क्लीनअप करून घ्या, आयब्रो करून घ्या, अप्पर लिप्स करून घ्या. कारण जर तुमचे हेअर्स असतील, फेशियल हेअर्स खूप असतील आणि त्याच्यावर मेकअप केला ते हेअर इतके जास्त दिसतात ना, म्हणजे अप्पर लिप्सचे हेअर पण चांगले डोकवतात. ब्लॅक अँड व्हाईटेड पण चांगले डोकवतात. त्यामुळे तुमची स्किन केअर चांगलं असलं पाहिजे. तरच तुम्हाला मेकअप छान दिसतो आणि छान बसतो. कन्सिलर लावून झाले आणि तुम्ही फक्त कन्सिलरचाही मेकअप करू शकता. कन्सिलर लावायचं इकडे-तिकडे, थोडंसं वरती पण लावायचं आणि व्यवस्थित ब्लेंडरने ब्लेंड करायचं कन्सिलर. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावायचा, झाला तुमचा बेस. झाला. एवढं सोपं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आता मी कन्सिलर आणि नंतर फाउंडेशन पण दाखवणार आहे. पण प्रत्येक वेळेस कन्सिलर नंतर फाउंडेशन जरुरी नाहीये. कधी-कधी फक्त तुम्ही कन्सिलर वापरू शकता. म्हणजे इथे थोडं जास्त आणि साइडला थोडं कमी. कन्सिलर लावून झाले आणि त्याच्यानंतर मी Maybellineचं Fit Meचं फाउंडेशन आणलंय. मला हे छान सूट होतं आणि दिवसभर हे राहतं. आणि दिवसभर हा म्हणजे ग्लो राहतो, मेकअप राहतो म्हणून मला हे जास्त आवडलं. Maybellineचे Fit Me माझी 115 शेड आहे आणि यात SPF 20 पण आहे, 22 पण आहे. म्हणजे तुम्हाला स्पेशल SPF लावायची गरज नाही. पण दिवसभर तुम्ही उन्हात थांबणार असाल तर सनस्क्रीन लोशन लावा. पण थोडं-थोडं उन्हात जाणार असाल तर याच्यावर तुमचं इनफ आहे.
तर मी असं थोडंसं फाउंडेशन घेतलंय, ते आपण फिंगरच्या साह्याने लावूयात आणि नंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करूयात. हे फाउंडेशन 500च्या आतलंच आहे. गळ्याला पण लावायचं विसरायचं नाही. आता हा ब्युटी ब्लेंडर आहे तो पाण्यातून ना स्क्वीज करून आणलाय. माझ्या पाण्याने वॉश केला, नंतर स्क्वीज केला. चांगलं यातलं पाणी काढलं आणि आता ब्युटी ब्लेंडर आपल्याला यूज करायचं. याने काय होतं, फाउंडेशन चांगलं फेसवर बसतं. स्किन चांगली इव्हन आउट होते. आणि फाउंडेशन आपल्याला नेहमी डॅब 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 करायचं असतं. आता माझं फाउंडेशन सगळीकडे छान लावून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा हा व्हाईट हेअर, हा अर्धवटच आहे. मी मुळासकट नाही काढत ग्रे हेअर. मी मध्ये म्हणजे कापते त्याला, काढत नाही, उपटून नाही काढत. तर आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता मेकअपचा नियम काय आहे, तुम्ही कोणताही क्रीम बेस लावला की त्याच्यानंतर हा क्रीम बेस फिक्स करायला तुम्हाला पावडर बेस लावावा लागतो. मग त्यात तुम्ही एक लूज पावडर पण लावू शकता किंवा कॉम्पॅक्ट लावू शकता. माझ्याकडे हा मेबेलिनचा कॉम्पॅक्ट आहे. तर कॉम्पॅक्ट कसा लावायचा, स्पंज कसा घेतलाय मी एक फिंगर मध्ये, आणि आता असं लावायचं कॉम्पॅक्ट. हा पण डॅप करायचा, अंडर आयला चांगला डॅप करायचा. स्वतःचा मेकअप छान स्वतः करायला शिका, स्वतःवर प्रेम करा. आता झालंय आपलं कॉम्पॅक्ट लावून. तर कॉम्पॅक्ट लावून आपल्या झालेलं आहे. त्याच्यानंतर मला काय करायचंय, त्याच्यानंतर आपण आईज मेकअप कडे जाऊ. आय मेकअप कडे तुम्हाला आयब्रो डिफाईन करायचं आहे. तुम्हाला असं वाटलं की माझा आयब्रो चांगला डिफाईन करायची गरज नाही, तरी पण काय होतं ना, जेव्हा आपण फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना, तेव्हा ना पावडर ती आयब्रोज मध्ये जाते, त्यामुळे थोडं तरी त्याला डिफाईन करायची गरज असते. आता ब्राऊन कलरची पेन्सिल घ्यायची. कधी पण आयब्रोची कोणतीही पेन्सिल घ्या, यात असं ब्रँडच पाहिजे असं काही नाही. नॉर्मल आपली लोकल घेतली 50-60 वाली 100 वाली तरी चालते. पण आयब्रोज बघा, असंच फिल करायचे. त्याच्यानंतर या स्पुलीनी छान कोंब करायचंय, म्हणजे ते फील चांगलं ब्लेंड होतं फील केलेलं. तर आयब्रो आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर येऊ आपण डोळ्यांकडे. आता डोळ्यांचा मेकअप मी ना फार सिम्पल सांगणार आहे. आता हे माझ्याकडे स्टारचं पॅलेट आहे, हे 3 वालं पॅलेट आहे. अजून एक आयशॅडो पॅलेट आहे माझ्याकडे. हे तुम्ही कोणतेही आयशॅडो पॅलेट घेऊ शकता. ह्या पॅलेटची मी लिंक देईल, कारण हे पॅलेट मी एक्झिबिशन मधून घेतलेलं. पण सध्या मी हेच पॅलेट लावणार आहे. थोडं न्यूड कलर असलेलं पॅलेट घेतलं ना की ते पटकन जातं. आता मी हा थोडासा वेस्टर्न काइंड ऑफ ड्रेस घातलेला आहे, मस्त. मग त्याच्यावर न्यूड तर सर्रास जाणार, तुम्ही वेस्टर्नवर पण जाणार आणि साड्यांवर पण जातं. त्या न्यूडवर काय करायचं मी ते सांगते. आता दिस इज लाईक ब्रॉन्झ कलर, येस. आता मी फिंगरने घेतले. आता हा आपल्याला डोळ्यांवर लावायचा आहे. म्हणजे याला काय स्पेशल स्किल असणं गरज नाही. मी आतापर्यंत जे सांगितलंय ना, त्याला स्पेशल स्किल असणं गरजच नाहीये. फरक दिसतो. चला, आता आपलं आय शॅडो लावून झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून चांगले आय शॅडो करायचे असेल तर माझ्याकडे ग्लिटर आहे. तुम्ही ग्लिटर त्या आय शॅडोवर फक्त स्टिक करू शकता. हे ग्लिटर पण अगदी 100-150 पर्यंत येतं आणि हे खूप छान आहे. जस्ट पुट युअर फिंगर. हा नाईटचा मेकअप वगैरे असेल ना, वा प्रोडक्ट आहे नाईटच्या मेकअपसाठी. झालं आपलं लावून. आता ना माझ्याकडे एक आय शॅडोचा ब्रश आहे, तो फक्त मी ब्लेंड करणार आहे. हा जो आय शॅडोचा ब्रश आहे ना, तो फक्त मी असं ब्लेंड करणार आहे, म्हणजे एक्सेस प्रोडक्ट निघून जाईल. दोन्ही लावून झालेलं आहे व्यवस्थित. तर आता आपल्याला लावायचं आहे आय शॅडो मध्ये. लिप्स फार ड्राय वाटतात ते माझे. पहिलं मला लिप बाम लावू द्या. हा लिप बाम विश केअरचा आहे. दिस इज अगेन 200 ऑन 250. पण एवढा भारी घेण्याची गरज नाहीये, कारण ह्याने पण 2-3 तासच हे हायड्रेशन देतं. त्याच्या पुढे माझं तर काय राहिलेलं नाही हायड्रेशन. हिवाळ्यामधली गोष्ट आहे, बाकीच्या ऋतूंमध्ये राहत असेल.
हं. तर आता आयमध्ये जर तुम्ही आता लायनर लावूयात आपण मोस्टली. लायनर आता मी मिररमध्ये बघून लावते. आता आपला आयचा मेकअप तर झालेला आहे, लायनर राहिलंय. लायनर पण आता ना तुम्ही छोटे-छोटे लावा. नाजूक लायनर लावायची सध्या स्टाईल आहे. म्हणजे उगाच तसे मोठे-मोठे नका लावू, कारण आपल्याला आता पार्टीला जायचंय, लग्नाला नाही. लायनर कसं लावायचं? पहिले अर्ध्यातून मागे घ्यायचं, नंतर सुरुवातीपासून. डन? दिसतंय? छोटे-छोटे मस्त असे लायनर लावा. आता या साइडनी, ह्याच हाताने लावायचं. उजव्या हातानेच राइट साइडला, उजव्या हातानेच डाव्या साइडला. सुपर्ब! प्रॅक्टिस करा, येऊन जाईल तुम्हाला पण. हे काय असं जादू नाहीये, की तुला येतं मला नाही येत. नाही, सगळ्यांना येतं. हां, लायनर कोणतं आहे? इनसाइडचं अगेन लायनर. मी म्हणलं ना, इनसाइडच्या ब्रँडची आता मी फॅन झाली आहे. इनसाइडचं लायनर आहे. लॅक्मेचं पण लायनर छान आहे. इव्हन सुरुवात तुम्ही ब्लू हेवन पासून केली तरी चालेल. पण लिक्विड लायनर शक्यतो वापरा. स्केच पेनचे लायनर ज्याला येतात त्यालाच येतात. पण शिकण्यासाठी सुरुवातीला ना लिक्विड लायनर फार सोपं आहे. म्हणजे मला स्पेशली लिक्विड लायनर खूप आवडतं. आय एम जस्ट फॅन ऑफ लिक्विड लायनर आणि ह्या गोष्टीची मी फॅन आहे. मेबिलिनचा या मेबिलिनचा स्काय हायचा मस्करा आहे हा. मस्त आहे. आता हा कितीचा आहे मला माहित नाही, पण 500च्या आत येणारे मस्करा पण आहेत. माझ्याकडे मेबिलिनचा पण 500च्या आतला मस्करा आहे, दुसरा पण. याची प्राइस मला नाही आठवत आहे. बरं, मस्करा कसा लावायचा? डोळा उघडं ठेवूनच लावायचा आहे. फक्त ना लगेच डोळा फुल ओपन नाही करायचा मस्करा लावल्यावर. आई गं, खूप गोड प्रोडक्ट आहे हे. म्हणजे मस्करा म्हणते, याच ब्रँडचं घ्या असं काही नाही. या ब्रँडचं घेत असाल तर चांगली गोष्ट आहे. मस्करा लावायला पाहिजे. खूप भारी प्रोडक्ट आहे मस्करा. बघा माझ्या लॅशेस लगेच दिसून येतात, ते लगेच दिसून येतात ते. येस. आता काजळ. वेअर इज माय काजल? येस, हे मॅकचं काजळ आहे. हे गिफ्टेड आहे ॲक्च्युली, दॅट्स वाय इट इज मॅक. तुम्ही रेनेचं काजळ घेऊ शकता. मॅकचं घेणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग रेने, शुगर चांगले ब्रँड आहेत काजळमध्ये. रेने चांगलं वाटलं मला. हे काजळ तुम्ही आतल्या वॉटरलाईनला लावायचं आहे. लागलं? नंतर आपण जस्ट हाफ कव्हर करतो. पण स्टार्टिंग पासून लावलं की म्हणजे खूप छान दिसतं. डोळ्यांचा शेप दिसतो. वाव, किती गोड दिसते मी. आता याच्यानंतर माझं अजून एक आवडीचं प्रोडक्ट म्हणजे ब्लश. मला ब्लश करायला खूप आवडतं. आय एम फॅन ऑफ ब्लश. पण लिक्विड ब्लश लावा किंवा पावडर ब्रश. मी ते पावडर ब्लश लावते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे पॅलेट आहे माझ्याकडे आयशॅडोसाठी घरगुती. आणि हे माझं घरगुती प्रोडक्ट आहेत. सलोनसाठी माझे वेगळे प्रोडक्ट आहेत, दॅट इज अगेन एक्सपेन्सिव्ह दॅन दिस. हे माझे घरगुती प्रोडक्ट आहेत. तर ब्लशसाठी मी ना हा शेड वापरते नेहमी. आता ह्या पॅलेटचं नाव ना बर्थडे केक आहे. हे नायकावर बर्थडे केक आयशॅडो पॅलेट टाकलं तर येईल तुम्हाला. आणि हे 350ला होतं जेव्हा मी घेतलं तेव्हा. आणि चांगलं पॅलेट आहे, चांगलं पिगमेंटेड हे पॅलेट आहे. असं करायचं थोडंसं. वाव, आय जस्ट लव्ह द ब्लश. म्हणजे ब्लश हा ना नेहमी चिकबोन पासून वरती गेलं पाहिजे, कानाच्याही वरती. चिकबोन पासून कानाच्याही वरती ब्लश नेहमी वरती जाणारा असावं. आणि हलकासा ब्लश हा नाकाला पण द्यायचा. एकदम असा भारी स्टँडर्ड लुक येतो. नाकाला पण थोडासा ब्लश दिला की. येस. आणि त्याच्यानंतर एवढं गेलं तरी ओके, म्हणजे लिपस्टिक राहिली आहे, पण एवढं गेलं तरी तुम्ही खूप छान दिसता. तुम्ही स्वतःच्या प्रेमात आरामशीर पडा. म्हणजे बाकीच्यांनी माझ्या प्रेमात पडलं पाहिजे, स्वतःच्या प्रेमात पडा ना. आता हे हायलायटर आहे माझ्याकडे इनसाइडचं अगेन. इनसाइडचे हे प्रोडक्ट ना 100 ते 150 पर्यंतच तुम्हाला येतील. हायलाइटचं शेड आहे मरमेड स्केल आहे. आणि अगेन हे 120 पर्यंत आहे.
आता हायलाइट आपल्याला कुठे-कुठे लावायचं आहे. हे क्रीम हायलाइट आहे. हायलाइट क्रीम ना हे चांगलं ब्लेंड करता आलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही आपलं पावडर हायलाइटच घ्या. म्हणजे आय एम ऑल्सो नॉट फॅन ऑफ क्रीमी प्रोडक्ट और क्रीम हायलाइटर. हे हायलाइटरच्या हे ना हायलाइटर आहे ना ते ब्लशच्या वरती पाहिजे. हे लक्षात ठेवा. नोज, ब्लश, चीन. इथे लावा. दिसतंय? दिख रहा है क्या? थांबा मी थोडा पडदा लावते. दिसतंय? हायलाइटर बघा बरं. काय दिसतंय यार करिश्मा तू? स्वतःच्या प्रेमात असं पडा. मी तर माझ्या नवऱ्यालाच म्हणते, काय भारी बायको मिळाली तुला, अशी म्हणते. तर झाले आपलं ब्लश झालं, हायलायटर झालं. अगेन वी आर जम्पिंग ऑन लिपस्टिक. लिपस्टिकचा हा शेड आहे ना, हा जुडिओमधून घेतला 150 रुपयाला. मस्त आहे, आवडला मला. पण हा शेड इन्स्टेड ऑफ विदाउट मेकअप, हा मेकअप केल्यानंतर खूप छान दिसतो. इट्स अ काइंड ऑफ न्यूड लिपस्टिक. येस, हा जुडिओ मधला ना वेल्वेट मॅट आहे. वेल्वेट मॅट बेरी ब्लश सॉरी, बेरी ब्लश आहे हा. जुडिओमध्ये पण छान प्रोडक्ट आहे माझ्याकडे. जुडिओचा ना हे बघा पेन्सिल पण आहे. दिस इज ऑल्सो गुड. इट्स इन ब्ल्यू. लिप लायनर लावा नाही तर नका लावू. इट्स अगेन यू. आता ही लिपस्टिक तुम्हाला वाटत असेल सोपी आहे, लिपस्टिक मला लावायला येते, पण नो, यू हॅव टू ड्रॉ दिस हार्ट शेप फर्स्ट. आय विल शो यू. हा मधला हार्ट शेप व्यवस्थित काढायचा आहे. काढला. त्याच्यानंतर मग खाली लावायचे. दिस इज द परफेक्ट ऍप्लिकेशन ऑफ लिपस्टिक. लिपस्टिक कोणती लावू शकता, ही स्टिकवाली लावा नाही तर लिक्विड लावा. लिक्विडचा स्टे चांगला असतो रादर दॅन स्टिक, बट लिक्विडनं मला फार जड जड वाटते लिप्सवर, त्यामुळे मी स्टिकवाले लिपस्टिक अप्लाय करते. तर हा झालेला आहे तुमचा सुंदर ब्युटिफुल पार्टीचा मेकअप. आवडला? आणि केसांचं काय करायचं तुम्ही करू शकता. मोकळे सोडा, थोडंसं ब्लो ड्राय करून सलूनला जा, ब्लो ड्राय करा, नाहीतर घरी करताय तसं घरी करा. काय स्ट्रेटनर मारा, हेअरला पण चांगलं ठेवा, तरच तो ओव्हरऑल लुक छान वाटतो. आणि स्वतःवर इन्व्हेस्ट करा. तर तुम्हाला कसं वाटतं? आय होप माझं काय राहिलेलं नाही अजून. येस, आय एम डन विथ एव्हरीथिंग. तर या सगळे प्रोडक्ट जे मी वापरलेत ना, त्याचा लिंक खाली मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्ही मेकअप करणार ना? करणार? करा. तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुमचे काय फीडबॅक आहे ते. आणि मेकअप करत राहा. हॅव अ नाईस डे. बाय बाय.